नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण वर्तुळाला स्पर्शिका काढणे म्हणजेच ड्रॉ अ टँजंट टू सर्कल कशी काढायची ते पाहणार आहोत. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेमध्ये यावरील एक प्रश्न परीक्षेत हमखास येणारच आहे. त्यामध्ये भौमितिक रचना सराव संच 4.2 मधील उदाहरणांच्या कृती कशा करायच्या ते आपण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 1, टी केंद्र व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून स्पर्शिका काढणे. हा 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. चला तर मग पाहू त्याची कृती. पी केंद्र त्रिज्या 3.2 सेंटीमीटर घेऊन काढायचे, म्हणून सुरुवातीला प्रथम आपण एक पॉइंट पी घेतला. नंतर त्रिज्या 3.2 सेंटीमीटर घेऊन एक वर्तुळ काढू. त्यानंतर पी केंद्रातून त्रिज्या थोडी वाढवून घेऊ. वर्तुळावरील बिंदू एम घेतला. त्यानंतर एमच्या दोन्ही बाजूस चाप मारू म्हणजेच आर्क काढू. नंतर कंपासमधील थोडं अंतर वाढवून रेषेच्या एका बाजूस आर्क काढली. त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूतून जाणारी एक रेषा काढली. ती रेषा एम बिंदूमधून जाते आणि ही काढलेली रेषा म्हणजेच आपली स्पर्शिका होय. उदाहरण क्रमांक 2, 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. इथं बिंदूचे नाव आपण स्वतःच द्यायचे आहेत. वर्तुळाचं केंद्र सुद्धा आपण स्वतःच द्यायचे. त्याची कृती पाहू. प्रथम 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असलेले एक वर्तुळ काढू. केंद्राला काहीतरी नाव देऊ. समजा आपण ए नाव दिलं. 2.7 त्रिज्या घेऊन वर्तुळ काढू. वर्तुळ केंद्रातून त्रिज्या थोडी वाढवून घेऊ. वर्तुळावर बिंदू टी घेतला. मग टी बिंदूच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर दोन कंस काढले. त्याला काहीतरी आपण किंवा त्या ठिकाणी दोन बिंदू घेतलेले आहेत. मग कंपास मधला अंतर वाढवू आणि रेषेच्या एका बाजूस आर्क काढू. ती आर्क जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन तर कंपासचं पोलादी टोक दुसऱ्या ठिकाणी ठेवून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. खालच्या बाजूला सुद्धा आपण तेवढ्याच अंतरावर परत एक आर्क काढली. दुसरी एक आर्क त्याला छेदणारी काढली आणि ह्या दोन्ही आर्क मधून जाणारी एक रेषा काढली. ती रेषा म्हणजेच आपली स्पर्शिका होय. त्यानंतर उदाहरण क्रमांक 4 पाहू. उदाहरण क्रमांक 4 मध्ये 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेंटीमीटर लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा आणि स्पर्शिकाबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. याची कृती पाहू. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचंय. प्रथम वर्तुळाला अगोदर केंद्रबिंदू स्थापन करू. केंद्राला ए नाव दिलं. 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. नंतर आपल्याला माहित आहे याच्यामध्ये जीवेची लांबी दिलेली 6.6 सेंटीमीटर म्हणजेच तो व्यास असणार आहे. म्हणून आपण एक वर्तुळ केंद्रातून जाणारी रेषा काढली. एका बाजूला नाव दिलं P आणि दुसऱ्या बाजूला नाव Q म्हणजेच PQ हा आपला व्यास होईल. मग बिंदू P च्या दोन्ही बाजूस दोन कंस काढून घेऊ. कंपासच्या सहाय्यानं दोन कंस काढले. नंतर कंपास मधील अंतर वाढवू. रेषा PQच्या एका बाजूस कंस काढला. नंतर
दुसऱ्या बिंदूतून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. हीच कृती रेषा PQच्या खालच्या बाजूस सुद्धा करून घेऊ, कारण तिथूनही आपल्याला दुसरा बिंदू मिळणार आहे. मग आता हे जे दोन बिंदू मिळतात, ह्या दोन बिंदूमधून जाणारी रेषा काढून घेऊ. ही असेल आपली स्पर्शिका. त्याचप्रमाणे Q बिंदूतून सुद्धा आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. तीच कृती करू. Q बिंदूच्या दोन्ही बाजूस चाप काढून घेऊ. एका बाजूस चाप काढलेला आहे, परत दुसऱ्या बाजूस सुद्धा काही अंतरावर चाप काढला, पण दोन्हीकडचं अंतर सारखंच ठेवलेलं आहे. नंतर कंपासमधलं अंतर वाढवू आणि त्या ठिकाणाहून रेषा PQच्या बाजूस एक कंस काढला. पहिल्या बिंदूचं केंद्रबिंदू, आता दुसरा बिंदू केंद्र समजून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. नंतर हीच कृती रेषा PQच्या दुसऱ्या बाजूस सुद्धा करून घेऊ. त्याला छेदणारा दुसरा कंस काढू. इथं सुद्धा एक बिंदू मिळेल आपल्याला, आणि ह्या दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात त्याच्यातून जाणारी दुसरी रेषा काढून घेऊ. ही असेल आपली दुसरी स्पर्शिका. मग आता ह्या दोन स्पर्शिकेमधलं निरीक्षण नोंदवायचंय. तर आपल्याला माहित आहे स्पर्शिका ही केंद्रातून जाणारी त्रिज्या आहे. ही त्रिज्या AP असेल. त्रिज्या AP आणि स्पर्शिका परस्परांना लंब असतात, म्हणजेच इथं 90 अंशाचा कोन होईल. त्याचप्रमाणे त्रिज्या AP आणि ही स्पर्शिका एकमेकांना लंब असतात. स्पर्शिका त्रिज्या लंबता रेडियस अँड टँजंट आर परपेंडिक्युलर टू इच अदर आपल्याला माहिती आहे. म्हणून ह्या दोन रेषा परस्परांना समांतर असतील, कारण दोन्हीचे इथं 90चा कोन होतोय, या ठिकाणी सुद्धा 90चा कोन होतोय. म्हणजेच परत दोन रेषा आंतरकोन त्याचे पूरक आहेत. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणून दोन स्पर्शिका जे काढलेले आहेत, आपलं निरीक्षण दोन्ही स्पर्शिका एकमेकांना समांतर आहेत, पॅरलल आहेत. दोन्ही स्पर्शिका एकमेकांना पॅरलल आहेत. हे 2D मध्ये पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल आपल्याला या दोन्ही एकमेकाला समांतर आहेत. उदाहरण क्रमांक 5 पाहू. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. चला कृती पाहू. प्रथम केंद्रबिंदूला काहीतरी नाव देऊ. केंद्रबिंदूला P नाव देऊन 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढलं. मग आता या वर्तुळामध्ये आपल्याला 5.7 सेंटीमीटरची जीवा काढायची आहे. वर्तुळावर एक बिंदू घेतला. त्या बिंदूपासून कंपासमध्ये 5.7 अंतर घेऊन ज्या ठिकाणी छेदतंय त्या ठिकाणी नाव N घेऊ आणि MN जोडून घेऊ. आणि ही MN आपली दिलेल्या लांबीची जीवा असेल. मग आता आपल्याला बिंदू M आणि N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्यात. M आणि N मधून स्पर्शिका काढायच्यात. मग काय करू आपण, AM त्रिज्या काढली, थोडी पुढे वाढवली आणि N बिंदू मधून जाणारी त्रिज्या काढली, ती सुद्धा वर्तुळाच्या बाहेर वाढवली. नंतर याच जी काही त्रिज्या वाढवलेली आहे त्याच त्रिज्येवर केंद्र M समजून दोन्ही बाजूला कंस काढून घेऊ. त्रिज्येच्या M बिंदूच्या दोन्ही बाजूस दोन कंस काढलेले आहेत. परत कंपासमधलं अंतर वाढवून रेषा MPच्या एका बाजूस कंस काढला. अंतर तेवढंच ठेवलं. दुसरं बिंदू केंद्र समजून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. ते दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात त्याला तिथे एक बिंदू घेतला. परत PMच्या दुसऱ्या बाजूस अंतर तेच ठेवून कंस काढला. परत दुसऱ्या बिंदूमधून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. मग हे जे दोन बिंदू मिळतात, ह्या दोन बिंदूमधून जाणारी आपण एक रेषा काढली आणि ही रेषा म्हणजेच आपली स्पर्शिका होय. परत N बिंदूपाशी स्पर्शिका काढण्यासाठी बिंदू Nच्या दोन्ही बाजूस दोन कंस काढून घेतले.
मग ह्या दोन कंसामधून दोन बिंदू मिळतील आपल्याला. हे दोन बिंदू या दोन बिंदूमधून कंपासमधलं अंतर वाढवून एका बाजूस कंस काढला, अंतर तेवढंच ठेवून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. परत पीएन रेषेच्या विरुद्ध बाजूस हीच कृती करू. मग एक कंस काढला, अंतर तेवढंच ठेवलेलं आहे. परत दुसऱ्या बिंदूला केंद्र समजून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. त्या ठिकाणी हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतील तिथं आपल्याला एक बिंदू मिळेल. मग हा मिळालेले दोन बिंदू जे आहेत मोजपट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ आणि ही रेषा बिंदू एन मधून जाते आणि ही आपली वर्तुळाची स्पर्शिका होय. अशा प्रकारे बिंदू एम आणि बिंदू एन मधून आपण दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत. हे बिंदू एम मधून गेलेली स्पर्शिका आणि दुसरी बिंदू एन मधून गेलेली स्पर्शिका. त्यानंतर उदाहरण क्रमांक 6 मध्ये पी केंद्र व 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या आणि क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आता या उदाहरणामध्ये दिलेला जो बिंदू आहे तो वर्तुळाच्या बाहेर आहे. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढू. त्याची कृती पाहू. प्रथम बिंदू पी स्थापन करू. कंपासमध्ये त्रिज्या 3.4 सेंटीमीटर घेऊन एक वर्तुळ काढू. नंतर केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू क्यू घेऊ. पी आणि क्यू मोजपट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ. नंतर पी क्यू जे अंतर मिळाले अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन पी क्यूच्या एका बाजूस एक कंस काढला. क्यू केंद्र समजून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. मग हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी एक बिंदू घेतला. परत अंतर तेवढंच ठेवून पी क्यूच्या अपोजिट साईडला तेवढ्याच अंतराचा एक कंस काढला. परत क्यू केंद्र घेऊन त्याला छेदणारा दुसरा कंस काढला आणि हे दोन बिंदू मिळालेले आहेत. या दोन बिंदूमधून जाणारी एक रेषा काढली. हा आपला पी क्यूचा दुभाजक झाला. मग हा दुभाजक पी क्यूला ज्या ठिकाणी दुभागतो त्या बिंदूला नाव देऊ सी आणि कंपासमध्ये सी क्यू म्हणजेच सी पी एवढं अंतर घेऊन वर्तुळाला छेदणारा कंस काढू. दोन ठिकाणी छेदेल. मग हे दोन ठिकाणी छेदलेले आहेत कंस. मग या ठिकाणी बिंदू घेऊ आपण. त्या ठिकाणी बिंदूला नाव दिलं डी आणि दुसऱ्या बिंदूला नाव देऊ ई. मग क्यू आणि डी बिंदूमधून जाणारी रेषा काढू. ही पहिली स्पर्शिका असेल आणि क्यू आणि ई मधून जाणारी दुसरी रेषा काढली ही दुसरी स्पर्शिका असेल. म्हणजेच आपल्या ह्या क्यू डी आणि क्यू ई या दोन स्पर्शिका मिळालेल्या आहेत. क्यू डी आणि क्यू ई या दोन स्पर्शिका आहेत. याच सराव संचामधील शेवटचं उदाहरण क्रमांक 7. 4.1 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. चला पाहू, याची कृती पाहू. प्रथम आता या उदाहरणात सुद्धा आपल्याला वर्तुळ केंद्राला नाव दिलेलं नाही किंवा बाहेरच्या बिंदूला सुद्धा नाव दिलेलं नाही. आपण सुरुवातीला एक बिंदू घेऊ, ए नाव देऊ त्याला. 4.1 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढू. नंतर वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू घेऊ, त्याला बी नाव दिलं आणि ए बी जोडून घेतला. आता ए बीचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. ए बीचा लंबदुभाजक काढण्याची कृती आपल्याला माहिती आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ए बीच्या एका बाजूस एक कंस काढला
अंतर तेच ठेवून बी केंद्र समजून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. त्या ठिकाणी एक बिंदू घेतला. नंतर कंपासमध्ये ठेवलं. ए केंद्र समजून ए बीच्या विरुद्ध बाजूस एक कंस काढला. त्याला छेदणारा बी केंद्र समजून दुसरा कंस काढला. त्या ठिकाणी एक बिंदू घेऊ आणि या दोन बिंदूमधून जाणारी एक रेषा काढू. ही रेषा म्हणजेच ए बीचा लंबदुभाजक असेल. हा लंबदुभाजक ए बीला ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूला यम नाव दिलं. कंपासमध्ये एम बी म्हणजेच एम एवढं अंतर घेऊन वर्तुळाला छेदणारे दोन कंस काढून घेऊ. दोन कंस काढल्यानंतर ते ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी आपण एके ठिकाणी पी बिंदू घेतला आणि दुसऱ्या ठिकाणी क्यू बिंदू घेतला. नंतर बी क्यू रेषा काढून घेऊ. ही आपली पहिली स्पर्शिका असेल. त्याचप्रमाणे बीपी ही रेषा काढून घेऊ. ही आपली दुसरी स्पर्शिका असेल. या ठिकाणी बी क्यू एक स्पर्शिका आणि बीपी ही दुसरी स्पर्शिका. आपल्याला याचा गुणधर्म माहित आहे. बाह्य बिंदूतून वर्तुळास काढलेले दोन्ही स्पर्शिकाखंड समान लांबीचे असतात. अशा प्रकारे 4.2 मधील वर्तुळाला स्पर्शिका कशा काढायच्या याची कृती आपण पाहिलेली आहे. ही तुम्हाला समजली असेल. कुणाला काही शंका असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. आणि 4.1 ची ज्या काही कृती आहेत त्या पाहण्यासाठी तुम्ही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.